हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे फिटनेस मंच या चॅनलमध्ये. तर आपला आजचा विषय खूप स्पेशल आहे, कारण की हार्ट पेशंट जे आहेत किंवा हृदयरोगाचे विकार ज्यांना आहेत त्यांनी काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. तर 5 अशा गोष्टी सांगणार आहोत आपण की हे तुम्ही खाणं डेली लाईफमध्ये टाळावं. तर त्यामध्ये नंबर 1 आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड्स. जे काही नॉन व्हेजचे प्रकार आहेत, अंडी, मासे, मटन, चिकन, पोर्क, बीफ, फिश, जे काही तुम्ही खात असतात ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आजपासून थोड्याशा कमी करा, पूर्णपणे कमी करा. मंथली तुम्ही एक वेळ खाऊ शकता, पण तेही तुम्ही जर खायचंच असेल, तुम्ही त्याचे खूप बिग फॅन असताल तर तुम्ही ते घरी बनवून खा. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या गोष्टी ट्राय करा. ठीक आहे. सेकंड आहे की मिल्क आणि मिल्क रिलेटेड प्रोडक्ट्स. तर कॉन्सन्ट्रेटेड मिल्क जे आहेत, म्हणजे की बफेलो मिल्क, म्हशीचं दूध जे आहे ते तुम्हाला खायचं नाहीये किंवा कमी प्रमाणात खायचंय, किंवा ते बंद केलं तरीही तुम्ही चालू शकता. किंवा कॉन्सन्ट्रेटेड मिल्क फॅट्स ज्यामध्ये असतात, म्हणजे की घट्ट दूध आणि दुधाचे प्रकार, म्हणजे की आईस्क्रीम, कर्ड किंवा बेकरी प्रोडक्ट्स जे काही आहेत ते तुम्हाला पूर्ण बंद करायचे. त्याऐवजी तुम्ही स्किम्ड मिल्क, टोन्ड मिल्क्स, ह्यामध्ये जेवढे फॅट्सचं प्रमाण कमी असतं ते मिल्क प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. नंबर 3 आहेत की नट्स. जेवढे काही नट्स आहेत, ड्राय फ्रुट्स आहेत, त्यामध्ये जे नट्स आहेत त्यामध्ये फॅट्सचं प्रमाण हे खूप जास्त असतं. 41 to 50% फॅट्स किंवा 60% पर्यंत फॅट सुद्धा नट्स मध्ये असतं, किंवा एका मीलच्या नट्स मध्ये तुम्हाला एवढं जास्त फॅट्स हे मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही नट्स खाणं हे कम्प्लिटली टोटली टाळलं पाहिजे. कॅश्यू मध्ये 47% फॅट्स असतं, वॉलनट्स मध्ये 64% फॅट्स असतं, आल्मंड मध्ये 59% फॅट्स असतं, पिस्तामध्ये 51% फॅट असतं, आणि ग्राउंडनट्स जे आहेत त्यामध्ये 41% फॅट्स असतं. याऐवजी तुम्ही ड्राय फिग्स, म्हणजे की अंजीर जे आहेत ते खाऊ शकता, मनुके खाऊ शकता, डेट्स, खजूर खाऊ शकता. हे जे ड्राय फ्रुट्सचे प्रकार आहेत ते तुम्ही त्याऐवजी खाऊ शकता. नंबर 4 आहे सीड्स, पंपकिन सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स किंवा दुसरे कोणते ज्या बिया आहेत त्या खाणं टाळावं, कारण की ह्यामध्येही खूप जास्त प्रमाणात फॅट्स अवेलेबल असतं. त्यामुळे तुम्ही सीड्स खाणं हे टाळावं. त्यानंतर नंबर 5 आहे ऑइल. ऑइल म्हणजेच की त्याचं दुसरं नाव असतं की ट्रायग्लिसराईड. जेवढं तुम्ही ऑइली फूड्स जेवढं जास्त खातात तेवढं तुम्हाला जास्त हार्टचे प्रॉब्लेम्स यायला, जाणवायला सुरुवात होतात. ऑइल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑइल खाता त्याचं तुमच्या शरीरात जाताना ट्रायग्लिसराईड्स होतं, आणि तेच वाढल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतो, आणि हार्टचे प्रॉब्लेम जसे की ब्लॉकेजेस किंवा हार्टमध्ये प्रॉब्लेम्स येणं, ह्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये वाढायला स्टार्ट करतात. तर तुम्ही विदाऊट ऑइल जे काही पदार्थ तुम्हाला बनवता येतील ते पदार्थ बनवायचे आणि खायचे, किंवा तुम्ही जे रेग्युलर गोष्टी बनवताय त्या विदाऊट ऑइल कुकिंग कसं केलं जातं याचे भरपूरसे व्हिडिओ युट्यूबवरती सध्या अवेलेबल आहेत. तर त्या पद्धतीचं कुकिंग करून तुम्ही त्या पद्धतीचं जेवण तुम्ही खाऊ शकता, कारण की तेल हे तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे. आणि जर खायचंच असेल तर खूप कमी तेलात बनवलेल्या गोष्टी खा, किंवा मग तेल तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.